ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अजूनही संभ्रमच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती संदर्भात काही वक्तव्य करू नका, राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, असं राज ठाकरे यांच्या सूचना असल्याचं कळत आहे। राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीवरून संभ्रम निर्माण झालेला आहे। विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानं युतीच्या चर्चेला उधाण आलेलं होतं। राज ठाकरे साहेब जो उद्धव ठाकरे साहेबांबरोबर येत असतील आणि महाविकास आघाडीचा जर ते एक सदस्य बनण्याचा विचार करत असतील तर मग कॉमन अजेंडा त्यांना सुद्धा लागू होतो। तेव्हा त्या ठिकाणी द्वेष, मारामारी हे जे काही विषय असतील ते कदाचित त्यांना मागे ठेवून मराठी लोकांची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्रित लढावं लागेल। तर काँग्रेसचे काही नेते असं बोलत असले तरी त्याबद्दलची एक बैठक मोठ्या नेत्यांच्या बरोबर समवेत होईल आणि मग त्यानंतर महाविकास आघाडीची दिशा काय असेल हे ठरेल। पण आज तरी या बाबतीत आपल्याला काय सांगता येणार, जोपर्यंत नेते बसत नाहीत, चर्चा करत नाहीत आणि पुढचा जो काही इलेक्शन नाहीतर राजकारणाचे दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला आज तरी काय बोलता येणार नाही। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला, त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे। तर आजपर्यंत शिवसेनेच्या सर्व नेत्यांना जर एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला असता तर आज दुसरा कुठलाही राजकीय पक्ष मोठा राहिला नसता, ही वस्तुस्थिती आहे। मात्र वेगवेगळ्या चुकीचे निर्णय, पक्षाकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणामुळे लोकांचे मन दुखावत गेले आणि त्याच कारणामुळे राज ठाकरे गेले। त्या राज ठाकरेला त्यांच्या मंत्र्यांचा रिक्वेस्ट द्यायला तयार नव्हते आणि अजूनही मला ही युती होईल अशी मला शक्यता वाटत नाही, कारण की ऍडजस्टमेंट करण्याची जर प्रवृत्ती नसेल तर एका मोर्चासाठी एकत्र आलेले लोकही पुढे राहतील याच्याबद्दल माझ्या शंका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।